डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आमच्या मागण्या पूर्ण करा अरे आमच्या मागण्या पूर्ण करा सामाजिक न्याय मंत्री मुर्दाबाद सामाजिक न्याय मंत्री होश में आओ अरे सामाजिक न्याय विभागाचा धिक्कार असो अरे विद्यार्थ्यांचं शोषण करणाऱ्या सामाजिक न्याय विभागाचा धिक्कार असो अरे कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या सामाजिक न्याय विभागाचा धिक्कार असो अरे महाविद्यालयांचे चोचले पुरवणाऱ्या सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अरे लुटारू सामाजिक न्याय विभाग मुर्दाबाद लुटारू सामाजिक न्याय विभाग मुर्दाबाद सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. मी अथर्व लिपारे, चेंबूर वसतिगृहाचा विद्यार्थी. आज आम्ही इथे आंदोलनाला बसलो आहोत. आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यातली एक अशी मागणी आहे 2016चा GR नुसार 2018च्या GR नुसार OBCचं स्वतंत्र वसतिगृह पुणे मुंबई ठिकाणी सुरू केलं पाहिजे. गावाकडून येणारे विद्यार्थी OBC विद्यार्थ्यांचा अनेक संख्या खूप आहे. त्यासाठी आमची ही मागणी आहे की स्वतंत्र OBCचं वसतिगृह मुंबई ठिकाणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी कबीर जाधव. आम्ही आज इथे आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या सांगण्यासाठी इथे आलो आहोत. त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी ही आहे की हे टोटल 4 वसतिगृह आहेत. तर ह्या 4 वसतिगृहाला किमान 4 गृहपाल तरी पाहिजेत. पण सध्याची परिस्थिती पाहता फक्त 2च गृहपाल आहेत. तर त्याच्यामुळे वसतिगृहाचं जे काही व्यवस्थापन आहे ज्या दर्जाची अपेक्षा होती त्या दर्जाने होत नाही. म्हणून गृहपालांची संख्या वाढवावी ही अपेक्षा आहे. धन्यवाद. माझं नाव सुगत मेश्राम. माझा मुद्दा असा आहे की मुंबईसारख्या शहरात शिकताना जी समाज कल्याणाकडून आर्थिक मदत मिळते, स्वाधार योजना, याची किंमत 7,000 आहे. याची किंमत वाढावी असा माझा मुद्दा आहे. जय भीम जय शिवराय. मी पवन धुळे, चेंबूर वसतिगृहातील विद्यार्थी. आम्ही आजपासून धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे सर्व विद्यार्थी. आणि आमच्या आंदोलनातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या वसतिगृहामध्ये नाही का मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही आहे. आणि आमची अशी मागणी आहे या आंदोलनाद्वारे की मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे. आज या वसतिगृह जे आहे हे 1000 मुलांच्या क्षमतेचं वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये 3 युनिट्स आहे. या 3 युनिट्समध्ये जर आपण बघितलं तर एकही लायब्ररी व्यवस्थित नाही आहे. आणि मुलं इथे जे आलेले आहेत ते सगळे शिक्षणाच्या हेतूसाठी इथं राहतात. पण इथली जे समाज कल्याणची जी व्यवस्था आहे त्यांनी काही लायब्ररी व्यवस्थित केली नाही. जर बघितली तर लायब्ररीमध्ये 2 किंवा 3 टेबल असे आढळून येतात आणि ते नेहमी मुलं बसलेले असतात. त्याच्यामुळे इथं जो शिक्षणाचा दर्जा आहे मुलांचा तो इथं ढासळत आहे. त्याच्यामुळे यांनी लवकरात लवकर लायब्ररीची व्यवस्था करावी. जय भीम. माझे नाव यश उदय कांबळे. तर आपल्या वसतिगृहामध्ये 6-7 महिने झाले आपल्या मुलांचे जे शैक्षणिक भत्ते असतात ते अजून त्यांचे मंजूर झालेले नाहीत. तर ते लवकरात लवकर करून मिळावे. मी रमाई शासकीय वसतिगृहाची विद्यार्थिनी. इथे आलेल्या बाहेरून वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून ज्या विद्यार्थी शिकण्यासाठी मुंबईमध्ये येतात त्यासाठी 250 मुलींचे जे वसतिगृह आहे सध्यासाठी ते मुलींना अधिकृत त्यांना पुरेशी जागा नाही आहे. तर मोस्ट ऑफ द जे मुली येतात त्यांना इथे जागा न मिळता ते बाहेर PG वगैरे करूनमध्ये राहतात आणि ॲडमिशनसाठी सुद्धा खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. सो आमचं अशी मागणी आहे का मुलींसाठी नवी मुंबईमध्ये 500 मुलींचं वसतिगृह तसेच वरळी येथे 1000 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात यावे. मी माता रमाई मुलींच्या वसतिगृहातून बोलते. मी खुद एक मेडिकल स्टुडंट आहे. तर मेडिकल स्टुडंट असल्यामुळे किती एक मुली अशा संसर्गजन्य रोगामुळे म्हणजे फाईट करत आहेत. तर माझी अशी मत आहे की एखादे सॅनिटरी पॅड रिस्टोर करण्यासाठी एक मशीन हवी आहे. आणि प्लस झेरॉक्स मशीन GRमध्ये आहे पण आता उपलब्ध नाही आहे हॉस्टेलमध्ये आणि ते पण उपलब्ध करून द्यायला. आंदोलनाचा भाग आहे. माझं नाव नेहा जोंधळे. मी
माता रमाबाई आंबेडकर या वसतिगृहातली विद्यार्थिनी आहे. सो त्या वसतिगृहामध्ये जेवणाची जी मेस कमिटी म्हणजे मेसमध्ये काय फ्रूट्स वगैरे जे सीझन वाईज जे फ्रूट आहेत ते अवेलेबल नसतात. काही वेळेस तर ते खराबही असतात आणि जेवण वगैरे चांगल्या क्वालिटीचं नसतं. आणि जे वॉर्डन वगैरे आहे ते त्यांना पाठीशी वॉर्डन जे आहेत ते त्यांच्या पाठीशी बोलतात आणि चव वगैरे पण बरोबर नसते. नमस्कार, मी विकास शिंदे, PhD स्टुडंट. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये वारंवार विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे. त्याचं कारणही असंच आहे की बऱ्याच प्रमाणामध्ये या वसतिगृहांमध्ये भ्रष्टाचार चालत आहे आणि असाच एक भ्रष्टाचारी वॉर्डन आमच्या वसतिगृहामध्ये आहे ज्याच्यावरती बरेच मोठे आरोप झालेले आहेत. आणि हा फक्त एका वसतिगृहाचा विषय नाही आहे, तर मुलींचे हॉस्टेल असतील, या ठिकाणी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल असतील, सगळ्या मेस कंत्राटदारांसोबत त्यांचे साठेलोटे आहे. म्हणजे पूर्णपणे मॅनेज लोक आहेत ती. आणि कसं आहे की प्रशासनामध्ये असे घुसखोर लोक जे आहेत ते बाहेर काढले पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीसुविधेचं जेवण असेल, निर्वाह भत्ता असेल, त्यांच्या आरोग्याच्या विषयाच्या जे काही सुविधा असतील तर त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. पण वास्तविक पाहता असं होत नाही. भारतीय राज्यघटना निर्माण होऊन आपण बघत असो की 75 वर्ष आपण साजरी करतो, पण 75 वर्षामध्ये सुद्धा जर आमच्या सुशिक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सोडून जर आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर ती ही निंदनीय बाब आहे. आणि मी म्हणतो आहे की हे सरकार जे आहे ना, हे भडव्यांचं सरकार आहे. जर हे भडव्यांचं सरकार नसतं तर आज आमच्यावरती ही समस्या कधी आलेली नसती. बरोबर आहे ना? म्हणजे आता इथं माझ्या काही महिला भगिनी आहेत, मुली आहेत, मी तर त्या वेगळ्या भाषेमध्ये बोलत असतो वारंवार की कसं आहे की ह्या सरकाराला वाचा फोडण्यासाठी आमच्यासारखे आंबेडकरी विचाराचेच विद्यार्थी लागतात आणि वारंवार आम्हाला आंदोलन करून या ठिकाणी आंदोलनावरती यश मिळवावं लागतं. आणि या सगळ्या बाबींचा विचार करता या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही आणि ह्या भ्रष्टाचारी लोकांना इथून जर हद्दपार केलं नाही तर या विद्यार्थ्यांपैकी एकमेव मी विद्यार्थी असा जबाबदारी घेतो की प्रशासनाने यांची हकालपट्टी केली नाही तर या सगळ्यांचे तोंड काळे करेल. लक्षात घ्या, प्रत्येकाचे तोंड काळे करणार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अरे भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, 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 भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, 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 जातीवादी सहाय्यक आयुक्त मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे सामाजिक न्याय मंत्री हाय 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 अरे सामाजिक न्याय मंत्री हाय 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 हाय. तर आपण बघत असो की या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा विचार न करता, गुन्ह्याचा विचार न करता जर आमच्या हक्काने अधिकारासाठी लढण्याची वेळ आली तर मी कुठलाही मार्ग सोडणार नाही. आणि असं जर झालं नाही तर तोंडाला काळीशाई लावून या ठिकाणी या लोकांचा मी निषेध करणार आहे. आणि हे मी जबाबदारीपूर्ण सांगत आहे. त्याचं कारण आहे की ही लोकांनी ज्या विद्यार्थ्यांची मानसिक छळ केलेला आहे, शारीरिक छळ केलेला आहे. आज आरोग्याच्या बाबतीत बघा, सामाजिक न्याय विभागामध्ये क्रिस्टलसारख्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे. हे क्रिस्टल टेंडर कुणाचं आहे तर हे प्रसाद आमदार लाडचं आहे. म्हणजे आमदारांच्या लोकांना तुम्ही सफाईचं टेंडर देता, हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार करता. याच प्रसाद लाडवरती गेल्या 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी चेंबूर पोलीस स्टेशनला मी वैयक्तिक स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे, पण त्या गुन्ह्यावरती अद्याप कुठली कारवाई झालेली नाही. आत्ताच पोलीस स्टेशनमधल्या ज्या गायकवाड PI मॅडम आहेत, ज्यांना मी फोन केला, त्यांना मी विचारलं की बाबा माझ्या तक्रारीवरती तुम्ही पुढे काय कारवाई केली, तर त्यांनी मला म्हटले की अजून 1 तास द्या, मी त्याच्यावरती माहिती घेऊन तुम्हाला कळवतो. म्हणजे ही लोकं कुठपर्यंत मॅनेज आहेत लक्षात ठेवा. ही लोकं तुमच्या सर्वसामान्य लोकांना सोडणारी नाही आहेत. म्हणजे तुम्हाला तूप मिळत असेल त्याच्यात भ्रष्टाचार आहे, तुम्हाला भाकरी मिळत नसतील ज्या GR मध्ये आहेत त्याच्यात भ्रष्टाचार आहे, तुमच्या स्वच्छतेमध्ये भ्रष्टाचार आहे. एवढंच नाही की इमारतीमध्ये सुद्धा बांधत असताना आम्ही हजारो आंदोलनं केलेली आहेत, हजारो संकटं झेललेली आहेत. एवढंच नाही, आम्हाला मोठ्या मोठ्या धमक्या आल्या पण आम्ही कुणाच्या धमकीला घाबरलो नाहीत. तरी या बिल्डिंगमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये भ्रष्टाचार मिळेल. या बिल्डिंगमध्ये थर्ड पार्टी ऑडिट आम्ही मागितलं होतं, ते अद्याप झालेलं नाही. याचाच अर्थ काय आहे की तुमचे जे काच लावलेले आहेत, ग्लास लावलेले आहेत, त्या अँगल लावलेले आहेत, ह्या सगळे ह्या लो क्वालिटीच्या आहेत. म्हणजे वसतिगृह टिकण्याच्या मार्गावरती नाही. हा प्लॅन बनवत असताना कोणता मूर्ख इंजिनियर होता मला माहिती नाही, परंतु कुठलाही शासकीय वसतिगृहाचा प्लॅन बनत असताना विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्याच्या हक्काचं ग्राउंड असलं पाहिजे. 1000 विद्यार्थ्याच्या बाजूने जेव्हा तुम्ही फायरची NOC घेता, लक्षात घ्या,
फायरचे NOC असताना 1000 विद्यार्थ्याच्या बिल्डिंगमध्ये जर कुठे आग लागली तर 1000 लोक जर एकत्र पळायला लागली तर त्यांची चेपाचेपी होऊन काही लोकांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. असं असतानासुद्धा चारही बाजूनी बंदिस्त गोष्टी आहेत, कुठेही खुलं वातावरण नाही आहे. मग आमच्या विद्यार्थ्यांचा फक्त घातपात करण्याचं ह्या सरकारने ठरवलं का? तर असं आम्ही होऊ देणार नाहीत. या सरकाराला आम्हाला उत्तर द्यावं लागेल, या भ्रष्टाचारी लोकांना इथून हटवावं लागेल आणि प्रशासन व्यवस्थित चालवावं लागेल, नाही तर त्या खुर्चीवर बसण्याच्यासुद्धा लायकीचे आम्ही ठेवणार नाही एवढं आश्वासन देतो. आणि या आंदोलनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही आणि मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ते खुर्चीवर बसायच्यासुद्धा लायकीचे आम्ही ठेवणार नाही एवढी विद्यार्थ्याच्या वतीने ग्वाही देतो. धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय भीम. सामाजिक न्याय विभाग करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात, विद्यार्थ्यांवरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्र व वसतिगृहातील विद्यार्थी यांना घेऊन मुंबई चेंबूर येथे व विश्रांतवाडी पुणे येथे विविध विषयांच्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करत आहोत. तर त्या जाचक मागण्या बघा काय आहेत. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये 1000 विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील वसतिगृह यांनी एकतर लेट चालू केलीत आणि त्या विद्यार्थ्यांना आज पण जागा अपुऱ्या पडत आहेत. पुण्यामध्ये तर 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह फुल आहे. त्यातलेही एका युनिटमध्ये तर त्यांनी इतर संत एकनाथ एस डी आणि KP कोरेगाव पार्क आणि संत ज्ञानेश्वर ही 2 वसतिगृह आणून त्या एका युनिटमध्ये त्यांनी बसवलेले आहेत. मग त्याचे परिणाम असे होतात की ते युनिट स्वतंत्रपणे चालू होताना आपल्याला दिसत नाही आहे. SDची जागा कुठे गेली, म्हणजे संत ज्ञानेश्वरची जागा कुणी खाल्ली, कोरेगाव पार्क वसतिगृहाची जागा कुणी खाल्ली, जनाबाई वसतिगृहाची जागा कुणी खाल्ली. हे सगळे वसतिगृह विभागीय स्तरावरच्या वसतिगृहांमध्ये मर्ज का करतायत. इथलं पण संत एकनाथ बाजूला होतं ते देखील ह्या वसतिगृहामध्ये मर्ज केलेलं आहे. मर्ज करून ह्या जागा खात आहे कोण, कुणाच्या आदेशाने हे सर्व केलं जातं. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जागा कमी पडत आहेत. नवीन वसतिगृह बांधू म्हणून सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेब मोठ्या मोठ्या वल्गना किंवा मोठ्या मोठ्या बाता मारत आहेत, परंतु प्रत्यक्षात जेव्हा वसतिगृह सोडून विद्यार्थी बाहेर भटकतो, राहण्याची जागा शोधतो, खाण्याची व्यवस्था करतो आणि कालांतराने त्यांना परवडत नाही, त्यावेळेला तो महानगरांमधून शिक्षण सोडून परत घरी जातो. तर ह्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं होणाऱ्या शिक्षणासाठी सामाजिक न्यायमंत्री जबाबदार राहणार आहेत की सामाजिक न्याय विभाग जबाबदार राहणार आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर अनेक वर्षांपासून स्कॉलरशिप यांनी विद्यार्थ्यांच्या अकाउंटला टाकलेली नाही. हळूहळू ते महाविद्यालयांना पण कळायला लागलं की सामाजिक न्याय विभाग स्कॉलरशिप वेळेत देत नाही. मग काय करायला लागलं, महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे नियमबाह्य पूर्ण शुल्क वसूल करू लागले महाविद्यालय. आता हे नियमांच्या बाहेर आहे. हे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण, शैक्षणिक शोषण केल्याप्रकरणी त्या महाविद्यालयांवरती गुन्हे दाखल करणे सामाजिक न्याय विभागाची, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करणे ही सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. ही सहाय्यक आयुक्तांची जबाबदारी आहे. मुंबई शहरातल्या, उपनगरातल्या, ठाण्यातल्या, नवी मुंबईतल्या अनेक महाविद्यालयांच्या तक्रारी सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर व सहाय्यक आयुक्त ठाणे जिल्हा तसंच प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग त्यांना प्राधान्याने देण्यात यावेत. यांनी या सगळ्याचं सेंट्रलाइज किचन म्हणून समोर आणली संकल्पना आणि मोजके 4-5 कंपन्यांना पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात खायला दिला. म्हणजे ती BVG असेल, क्रिस्टल असेल, छत्रपती शिवाजी महाराज अशी कोणती तरी एक संस्था आहे, आणखीन ब्रिस केक आहे. मुद्दा काय, हे कंपन्या स्वतः चालवतात का या वसतिगृहातले कॉन्ट्रॅक्ट? नाही. क्रिस्टलने कोकण विभाग घेतला, BVGने मराठवाडा घेतला, आणखीन एखाद्या कंपनीने विदर्भ घेतला, अशी सिस्टम आहे. मग त्यांच्या खाली सब कॉन्ट्रॅक्टर नेमले जातात, त्यांच्या खाली आणखीन सब कॉन्ट्रॅक्टर नेमले जातात. वसतिगृहातला जो प्रॉपर भोजन पुरवठादार आहे हा 4थ्या फळीतला कॉन्ट्रॅक्टर आहे. आता मला सांगा, 4 जर कॉन्ट्रॅक्टर असतील तर ते 4ही जण नफा घेणार, हे मान्य आहे का? 4ही जण नफा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना काय देणार? कोणत्या सामाजिक न्याय विभाग होश में आओ, विद्यार्थ्यांचं शोषण थांबलंच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण करा.
बाबासाहेब आंबेडकरांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, म्हणता देणार नाही.